ठाण्याजवळ येऊरमध्ये रेव पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। सगळ्यात मोठे ड्रग्ज पेडलर्स खुलेआम येऊरमध्ये फिरत होते असाही जितेंद्र आव्हाड यांचा आरोप आहे। वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली रेव पार्टीचं आयोजन झाल्याचा जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केलाय। तर भारताने T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जी पार्टी झाली ती साधीसुधी पार्टी नसून रेव पार्टी होती आणि या पार्टीचं आयोजन ठाण्यातल्या येऊर परिसरात करण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। या रेव पार्टीमध्ये ड्रग्ज पेडलर सर्वात मोठे ड्रग्ज पेडलर हे खुलेआम फिरत असल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा आरोप आहे। पुण्यातलं ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ठाण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अनधिकृत बार आणि पब्सवरती कारवाई करण्यात आलेली होती, पण छुप्या पद्धतीने अशा प्रकारच्या रेव पार्ट्या ठाण्यामध्ये आयोजित केल्या जात असल्याचं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे। वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली रेव पार्टी आयोजित केली गेली असं जितेंद्र आव्हाड म्हणतात। त्यांचे ट्विट असे की येऊरमधल्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये रेव पार्टीचं आयोजन झालं। सर्व प्रकारची ड्रग्ज रेव पार्टीमध्ये उपलब्ध होती आणि मोठे ड्रग्ज पेडलर्स खुले आम फिरत होते। वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली रेव पार्टी सुरू होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।